नमस्कार, मी शिवमणी नागुलार SRK18 न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। कुंडलवाडी परिसरातील शेतकरी MSCB अधिकारी व कर्मचाऱ्यावर संतापून कुंडलवाडी MSCB कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते। शेती पंप वीज जोडणीकरिता आमरण उपोषण करण्याचे निवेदन 9 नोव्हेंबर 2020 रोजी देण्यात आले। शेती पंप वीज जोडणीकरिता नोव्हेंबर 2014 मध्ये उपविभागीय अधिकारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी महाराष्ट्र कार्यालय धर्माबाद येथे 3 फेज कनेक्शन करिता अर्ज केले होते। उप अभियंता यांनी दिलेले कोटेशनानुसार सर्व शेतकरी कोटेशन भरणा केले होते, परंतु मागील 6 वर्षापासून आजपर्यंत त्यांच्या शेतात कसल्याही प्रकारचे शेतीपंप वीज जोडणी मिळालेली नाही। मात्र त्यांच्या नावे प्रत्येकी 1-1 लाख रुपये बिल आकारण्यात आली। शाखा अभियंता कार्यालय कुंडलवाडी येथे 5 शेतकरी उपोषणास बसले होते। जर उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार व आमच्या जीवाला धोका झाल्यास याची जबाबदारी शासनावर राहील असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते, परंतु दुपारी 2:45 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते। उपोषणाला कशाबद्दल बसतात? वीज जोडणी मिळण्याबद्दल कोटेशन कधी भरलं? 2014 मध्ये नोव्हेंबर 2014 उपोषणाला किती वाजता आज बसलात का? आज 23/11/2020 रोजी 10:30 वाजता उपोषण। तुम्ही बसल्यापासून अधिकारी व कर्मचारी आले? कोणी चालेल? तुझ्या मागण्या काय? ते मागण्या तो आम्हाला वीज जोडणी द्यावं 2014 आणि आम्हाला वीज बिल जोडणी नसल्यास आम्हाला वीज बिल दिलं, म्हणजे कोणी आजारावर त्यांनी आम्हाला वीज बिल आमची मागणी। कोटेशन भरल्यानंतर वीज जोडणी झाली का? नाही झाली। बिल किती आले? मला सरासरी आम्हाला 1-1 लाख रुपये बिल आलं। वीज जोडणी नसताना बिल आलं तुम्हाला? किती आले? 1 लाख। किती जण आहात? 5 जण आहात। कोणाला 1,10,000, 1,16,000, कोणाला 1,02,000, कोणाला 99,000, कोणाला 1,02,000 असे बिल आले आम्हाला 500। आणि वीज जोडणी झालीच नाही, बिल कसं आलं? अधिकाऱ्याला विचारलं, त्यांनी म्हणले आम्हाला ते 2014ची महावितरण आपल्या अधिकारी अशी स्कीम होती, त्याच्यामध्ये सर्वांना म्हणजे संबंधित त्यांनी म्हणले की तुम्ही कच्च्या वयाला चालू जाऊन घेऊन दिली आहे कागदपत्र अधिकारी। तुम्ही काय म्हणलं नाहीत का त्यांना? आम्ही वापरलोच नाही तर तुम्ही बिल कसा करा म्हणलात का? म्हणलं तर मग त्यांनी काय म्हणले? त्यांनी म्हणले काहीच बोलले नाही त्याबद्दल। आणि तुमची मागण्या काय? तुमची मागण्या आमची एवढीच आहे की आम्हाला वीज जोडणी द्यावं आणि पुन्हा आमचं बिल जे आम्ही भरलोच नाही तर आम्ही बिल आम्हाला मागूच नाही, वापरलं नाही आम्हाला जोडणी द्यावं, आमच्यापासून बिल सुरळीत चालू करावं। आता ऑफिसमध्ये कोणी आहे? कोणीच नाही सर, कोणीच नाही, सकाळपासूनच नाही। आता काय काम नाही। नमस्कार, मी महावितरण कार्यालयामध्ये आलेला आहे। इथे एकही कर्मचारी नाही। 2:15 वाजलेले आहेत आणि उपोषणास बसलेले आहेत। समोर उपोषणास बसलेले असूनही कार्यालयामध्ये मात्र एकही अधिकारी व कर्मचारी नाही। आणि जे वापरायला लगेच वापरणार आहेत, दूर वापरले तर अजून पण वापरले नाहीत, पण त्यांनाही सुद्धा घ्यायचं असतं तर ह्या महावितरण आपल्याकडे करून घेतलं। म्हणजे कुठलंही वापरत असताना किंवा वापरू इच्छितो आहे पण त्यांना कनेक्शन अजून भेटलेलं नाही किंवा कोटेशन भरले नाही, असल्यानं कोटेशन भरून जाऊन त्यांना रेग्युलराईज करणं एक त्याचं काम। आता कोटेशन भरलं त्यांचं जेव्हा का बजेट येईल तेव्हा त्यांचं काम करणं हे याचा मागचा उद्देश होता। आता त्याच्यानंतर 2014च्या नंतर जे हे फंडिंगचं
काही आपल्याकडे आलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं काही काम झालेलं नाही. मागच्या वर्षी जे काही दुसरं आजपासून म्हणजे मागच्या वर्षापासून जसं HVDSमधून आलेलं आहे स्कीम, त्या माध्यमातून आपण परत सर्वे केलं या लोकांचं. परत HVDSच्या माध्यमातून एक म्हणजे कसं जवळपास एक कोणी जवळ नसेल तर एक 10चा DP बसून आहे 10 KVAचं. समजा 2 जवळजवळ असतील पण 3 HP आहेत किंवा 5 HP आहेत, त्या पद्धतीनं 16चं, नाहीतर 3 जवळ असतील किंवा 2 असतील मोठं लोडचे त्यांना 25चं, पण त्याला इंडिव्हिज्युअल करणं असं हे स्कीममध्ये परत आपण रिवाइज केलं, लोकेशन आयडेंटिफाय केलं, ते स्कीम पाठविलं आहे. या माध्यमातून जवळपास माझ्या डिव्हिजनमध्ये 5 तालुक्यात 26 कोटीचं हे बजेट पाठविलं आहे. पण बजेट लिंकेज न झाल्यामुळे त्याच्यानंतर त्यांचं काम आपलं सध्याच्या घडीला आपण हातात घेतलं नाही. बजेट लिंकेज होतो, त्याचं टेंडरायझेशन होत असतं, त्यानंतर ह्याचं काम गेलं आहे. याचा मागचा उद्देश पहिलं ते चांगलंच होतं, म्हणजे जे वापरायलेत बाबा पण कोटेशन भरले नाहीत त्यांच्यावर कुठलेही गुन्हा वगैरे कुठलंही ॲक्शन होऊ नये म्हणून त्याने आपलं महावितरणानं असं हे स्कीम आणलं होतं. समजा कोणी वापरत नसेल याचा दुसरा प्रश्न होता, आम्ही वापरलंच नाही, त्यांना तेही त्या दिवशी सांगितलं, आज बी सांगेल. समजा वापरत नसेल स्पॉट व्हेरिफिकेशन करून घेऊ, वापरत नसेल तर रिझॉल्व बी करू. ठीक आहे सर, त्यांनी आपल्याकडं अप्लाय केले, आपल्याकडं बजेट नसल्यामुळं विद्युत पोल बसलं नाही, DP बसलं नाही, लाईन आलं नाही. परंतु आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जे शेतकरी आहेत, जे कोणी अर्ज 5-6 जण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी वापरायलेत का ह्याची शहानिशा करून तुम्ही बिलं देता की ह्यांच्याकडे कसल्या प्रकारचे विद्युत पुरवठा नव्हता. बिलं देणं म्हणजे किती काय प्रमाणे जे बसते तसं तुम्ही बिलं देऊन टाका. बिलं कसं दिले सर? ठीक आहे, तुम्ही कामामध्ये बजेट मागचं उद्देश होतं महावितरण आपल्याला हो द्या म्हणलं दिल्यानंतर ते वापरायले तर रोज तर आपल्याला कोणी असं काही चेक करत नाही. आपण व्हेरीफाय करून ते वापरणं ऍक्च्युली एजी टॅरिफ जे आहे ना केबलवर घरगुती सारखं नाही आहे. एजी जे आहे ना ॲग्रिकल्चर हे घरगुती सारखं नाही आहे. ॲग्रिकल्चर आपल्या घरच्या आता समजा घरच्या कसं असतं आपण मीटर लावून देतो. ॲग्रिकल्चरमध्ये 2 टॅरिफ असतात, अनमीटर्ड आणि मीटर्ड. हे अधिकृत आहे, MERCने अधिकृत केलेलं आहे. विदाऊट मीटर काय यांच्या काय अनमीटर्ड टॅरिफमध्ये हे झालेलं आहे, म्हणजे विदाऊट मीटर रिडिंग घेऊन बिल अधिकृतपणे देणे हे MERCचे ऑर्डर आहे. त्याच्याप्रमाणे आता सर ज्यांचे कोणाचा वापर नाही त्यांच्या जर आपल्याकडे अर्ज आलं असतं की हे माझे वापर नाही, माझं बिल भरून बंद करून टाका, तर आपण त्यांचे बंद कधी विद्युत पुरवठा चालू झाल्यानंतर नाही सर. एक मिनिट सर, तुम्ही बिलच दिलेलं नाही सर. त्यामध्ये नाही तुम्ही बिल दिले असते तर की नाही तसं नाही. 2014 बिल चालेल नाही तर तुम्ही बोलता म्हणजे त्याला काय अर्थ? 15ला सांगायला पाहिजे तुमच्या स्कीम प्रमाणे तुम्हाला पोल बसणं किंवा तुमच्यापर्यंत लाईट आली काय ही जी योजना होती ना त्या योजनेमध्ये 2014ला जी योजना आली होती ना आम्ही पण होतो. कोणतं किती वर्षाला येणार आहे ती योजना? कोणतं हे योजनेची आम्ही प्रस्ताव 10 वर्षाला 20 वर्षाला नाही हे तर पैसे भरून घ्यायचं, कनेक्शन याचं बिल चालू करायचं म्हणून जमते का तसं? कनेक्शन बी कोणी अर्ज केल्यानंतर त्याला अर्ज करायचं तुम्ही समजा तुम्ही सांगायला पाहिजे ना वर्षानंतर सुरू केलं. ह्या ठिकाणी तुम्ही 1-2 वाजेपर्यंत इथं अधिकारी तुमचं इथं जे आहे कार्यालय ते सुद्धा नव्हते, कर्मचारी सुद्धा नव्हते 1 वाजेपर्यंत. साहेब हे फार मोठी शोकांतिका आहे. 2:45 बजे चिनले 2:45 बजे ठीक आहे. जे पहिलेच प्री प्लॅन होतं जे एक गाव एक दिवस म्हणून त्याच्याकडे तिकडे गेलेले होते. आणि दुसरी गोष्ट यांचं जे होतं त्यांच्या ऑफिसमध्ये जे काय झाले ते आता हे इथंही सांगता येत नाही. त्याच्यानंतर ते तिथल्या जे काय अधिकारी आहेत म्हणजे ते पोलीस स्टेशन हे ते करून इकडं आलेले आहेत. तेव्हा आम्ही पहिलेच ठरवलं, मी बी इथं आलो असं विषय नाही. आणि ह्यांना जे आहे त्या दिवशी 1 तास नाही म्हटलं तर मिनिमम 1 तास समजून अगोदर काय झालं नाही. आम्ही ज्यावेळेस 1-1.5 वाजता आलो इथे कोणीच नव्हते, कार्यालयासमोर बसले होते ना. कोणतरी जिम्मेदार या कार्यालयात हे कार्यालय आले गावंजली हनुमान बार 1 किलोमीटर 2 किलोमीटर, नांदेड वेस्टच्या लोकांना 2 किलोमीटर होते सर. आणि या कार्यालयात आल्यापासून थांबाव हो साहेब, या कार्यालयात फोन नाही आणि सबस्टेशन मधले फोन घेत नाहीत. ऑपरेटर झोपी जातात. उद्या काय झालं तर कोण जिम्मेदार आहे मला सांगा ना. हे काय चाललंय प्रकार आपल्या कुंडलवाडीमध्ये सर? असं अहो तुमचं सबस्टेशन मधलं रात्री ऑपरेटर झोपी जातात, फोन बंद करून टाकतात, इंडिव्हिज्युअल फोन बंद करतात. या कार्यालयात फोन नाही. हे चाललंय तरी काय?
सर शहराचं ठिकाण आहे आपण हे सिरियसली घ्या सर, हे सांगतो तुम्हाला. त्याच्यासाठीच आपण मागं जे काय गावाच्या बाहेर ऑफिस नांदेड विभागाच्या लोकांना 2 किलोमीटर राहते आणि कार्यालयामध्ये आतापर्यंत फोन नाही. अहो तुम्हाला कोण म्हणणार नाही तर असं होऊन गेलं ना या इथल्या लोकांना. त्या संदर्भात आपण घेऊन ऍक्शन घेऊन सस्पेंड बी केले, असं विषय नाही ना, फोन सुद्धा नाही सर ऑफिसमध्ये. त्याच्यासाठी सस्पेंड केलंच की आपण. नाही ते याचं झालं सर. हा मग सस्पेंड ते कसं झालं सर, सस्पेंड तुम्ही कधी केला? तुमचा लाईनमॅनचा जीव तुमच्या ऑपरेटर मुळे जात असतो त्याच्यामुळे केला. हा आणि इथे कार्यालयामध्ये फोन सुद्धा नाही तर कसं संपर्क साधावा मला सांगा ना. इथं एवढं मोठं गाव आहे, 25 गाव अटॅच आहेत, साधा फोन सुद्धा नाही सर इथं. त्याला लाईनचं प्रोव्हिजन नाहीये. आपल्या सबस्टेशनमध्ये जे काही अटेंटिंग नंबर आहेत सेलफोन ते आहेतच. नाही ना, सेलफोन इंडिव्हिज्युअल असतात सर. सेलफोनवाल्याची ड्युटी नसेल तर कसं बोलावं सर? कोणाला काम पडलं तरी तर एवढं अडचण इथं निर्माण झाली सर. सर 3 महिन्याला त्यांना बिल गेल्याचं आम्हाला त्यांना मिळाल्याचं दाखवा, बाकी काहीच म्हणणं. आम्ही 22,000 बिल वाटतो महिन्याला, तर महिन्याला 22,000 बिलची रिसिव्ह घेत नाही ना आम्ही. आता कसं मान्य आहे, रिसिव्ह तुम्ही घेत नाही पण आमचे बिल रेकॉर्ड आम्ही देतो तुम्हाला. एक मिनिट इयरली पूर्ण आहे का ना. समजा एक तुमचं बिल गेल्यावर त्यांना भरत नाही, 2 बिल गेल्यावर भरत नाही, आता तुमच्याकडे तर रिसिव्ह नाही समजा, 3 बिल गेल्यावर भरत नाही, 4थ्या क्वार्टरचं गेल्यावर तुमचं काहीतरी प्रोसिजर असेल ना त्याच्याकडून वसूल करण्याचे संबंध. ऍग्रिकल्चर वाल्यांना नाही काही असेल ना प्रोसिजर. शेती पंपवाल्यांना नाही, पोलीस जेव्हा आपल्याला येतो आदेश त्यांचा रिकव्हरी करा, त्याच पिरियडमध्ये आपण रिकव्हरी करत असतो. असं नाही की कोणी इंडिव्हिज्युअल आज काही 10-10, 20-20 वर्षापूर्वीचे आहेत त्याच्याकडे शून्य थकबाकी आहे, त्यांनी भरतात, असं याचा अर्थ असं नाही की त्यांना आपण हे करत नाही. मला ते म्हणायचं तुम्ही जबरदस्ती करू नका, पण त्यांच्याकडे मागणीसाठी गेलात असं एखाद्या वर्षी तरी सांगा असं मला म्हणायचं. जसं स्कीम आपल्याला येतो आदेश त्या पद्धतीनं शेती पंपाचं वगैरे वसुली चालू होतो. असं हो पण 6 वर्षात मला 6 वर्षामध्ये वसुलीच्या संदर्भात आदेश आले हेच म्हणतो ना, जसं आपल्याला आदेश येतात त्या पद्धतीनं आपण वसूल करतो शेती पंपाची. ठीक आहे, मला काय म्हणायचं 6 वर्षात तुमच्याकडे एकही आदेश असा प्राप्त झाला नाही का की त्यांचे वीज बिल वसूल करा म्हणून? त्या वेळेस आलेले असतील तर तुम्ही काय केलं? मला काय म्हणायचं लाईनसाठी तुमच्याकडे आले इन्क्वायरी त्यावेळेस बिल पाहून ते चक्र गेले होते त्यांची सही असेल ना. नाही सही कसं असं कसं लाईन जाऊ दे ना, मी आता घरी आमच्या लाईन तुम्हाला मागायला येतो. सर तुम्ही महिन्याला समजा 3 महिने भरून काहीतरी कारवाई तुम्ही जर वापरत नसलं असतं तर लिहून द्यायचं असतं आणि ते आधी बिले राहिले ते बिले चाललेलं नाही तर लिहून कसं देतं आम्हाला? आणि वापरणं चाललं म्हणून कसं लिहून देतं आपण? तेच की बिलं जेव्हा आले असते आपल्याला तर आपण लिहून दिले असते आम्ही वापरण्यात आले बिल राहिले म्हणून. तुम्ही गेलं कशावरून म्हणता नाही वसुली बघा. नाही तुम्हाला डिपार्टमेंट विचारत असेल ना की तुम्ही गेले कशावरून, तुम्ही घरी बसून म्हणायला असं म्हणता येत असं कसं म्हणता येत नाही सर? आता कोणत्याही डिपार्टमेंटला याच्या प्रमाणे जर त्याला नोटीस नसेल एखादा वर्ष 2 वर्ष ठीक असते, पण जेव्हा 2 वर्ष सातत्यानं बिल भरलं जात नाही त्यावेळेला डिपार्टमेंटनं कुठली ना कुठली काहीतरी प्रोसिजर केलेली पाहिजे, त्याशिवाय तुम्ही त्यांना बोलू शकत नाही. तुम्ही जे म्हणत आहे हे घरगुती समजा त्या ठिकाणी गेलो त्याला माहिती असं नसते सर, कुठलाही प्रोसिजर नसते. असं जर केलं तर काहीच होत नाही. मग
6 वर्षानंतर एकदम बिल द्यायचं अशी पद्धती आहे. नाही, प्रत्येक महिन्याला बिल करा आणि प्रत्येक महिन्याला बिल चाललं त्याचं रेकॉर्ड आणि याच्यामुळे डिपार्टमेंटची वसुली होईल तुमची, आमचं तर म्हणणं आहे. आणि त्यामुळे जो बिल भरतो त्याला त्रास होतो. शेतीचं पण तसंच आहे. काही मला सर भेटला तर मला काय म्हणायचं, जगात सगळेच खोटे आहेत असं नाही, काही प्रामाणिक माणूस सुद्धा असतात. मग त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न पाहिजे. त्यांच्याजवळ जाऊन बोलावं लागते, त्याची सही घ्यावं लागते, बिलकुल आणि तोंडी सांगणं आणि त्याची सही घेणं यामध्ये फरक असतो. तुम्ही सही घेतली की त्याला थोडस म्हणजे त्याची देयता वाढते, सर लायबिलिटी वाढते. कार्यकारी अभियंता म्हणून तुमच्या अधिकाराचा वापर या शेतकऱ्यासाठी काय करू शकता? आता असं मी तुम्हाला सांगितलं ना साहेब, यांचं माझ्या अत्यारी त्यांचं समजा त्यांचं बिलाचं असेल तर त्यांचं पूर्ण व्हेरिफिकेशन होईल. माझं मी बिल घेऊन आलो तुमच्याकडे, व्हेरिफिकेशन तुम्ही मला समजून सांगितलं. सगळे लोक आंदोलन आपल्याला समजा वापरलं नसेल तर त्या पद्धतीने विभाजन करता येते. हे एक गोष्ट करू शकतो. याबद्दल तर माझं पूर्ण प्रोजेक्ट गेलेला आहे, पूर्ण जिल्ह्याचं गेलेलं आहे. बिलाचं तुम्ही स्पॉट व्हेरिफिकेशन करून निर्णय घेतात, ते आम्हाला मान्य आहे. तुम्ही पहा, तुमची टीम पहा, तुम्ही पहा. पण हे आता याच्यानंतर ह्या लोकांना विद्युत पुरवठा आपल्या दृष्टीने किती महिन्यात मिळेल? तसं मी तुम्हाला बोलू शकत नाही. हा विषय हा माझ्या अखत्यारीतला नाही आहे, वरिष्ठ कार्यालयाच्या अखत्यारीतला आहे. हा सगळं प्रोजेक्ट गेलेला आहे, बरोबर आहे. जेव्हा याचं फंडिंग येईल, लिंकेज एका स्कीमचं सांगायला, स्कीमचं जेव्हा होईल दुसऱ्या स्कीमच्या माध्यमातून घेता येते का? तसं कुठलंही नाही सर. त्याला हे ज्याच्यासाठी स्पेशल फंडच आहे, महावितरणसाठी स्पेशल फंड पॉलिसी मॅटर, पॉलिसी नाही. समजा याच्यातून नाव आम्ही समजा तुमच्याकडे एक अर्ज दिला, याच्यातून नाव कॅन्सल करून दुसऱ्या योजनेमधून आम्हाला द्यायचं असेल तर असं करता येते. काहीतरी काय न्याय द्यायचा मार्ग काढा सर. कसा आहे हे, कसं आहे ते पहिलेच त्यांना आजही माहित नव्हतं की चुकीचा मार्ग तुम्हाला दाखवा नाही गेलो मी. ते चुकीचा मार्ग दाखवू नका. दुसरं बरं हे चुकीचं होईल साहेब. परत एक हे कनेक्शन राहणारच आहे आणि परत दुसरं त्याच तुम्ही म्हणणार एका ठिकाणी 2 कनेक्शन मला दाखवा. ते तर एका स्पॉटला 2 कनेक्शन. ते सांग, जाऊ द्या. आता हे किती दिवसाला येते ते सांगा ना मग. ते सांगू शकत नाही म्हणायचं. हे पॉलिसी 6 वर्ष जाते असं. हे पॉलिसी मॅटर आहे साहेब. त्याच्या संदर्भात बिलाचं ते बिल येणार नाही आपल्याला, बिलाचं व्हेरिफिकेशन करतील. हो मग यायला काय वाटलं सर, 2018 मध्ये भरले तेल कनेक्शन आमच्या हाताच्या रस्त्यानं बरं. आपल्या अधीक्षक अभियंता यांच्या ऍक्टिव्हिटी बाबा आहे का सर? ह्या पॉलिसी मॅटर असतं तरी आम्ही सांगितलं असतं एवढ्या दिवसात निर्णय कोण अधीक्षक अभियंता घेऊ शकतात? याच्या असतात. पण मला म्हणायचं एकच सर मुद्दा, या ठिकाणी तुम्ही वसुलीसाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही, हे सिद्ध होतं. आणि आता कसं झालं सर, हे यांनी पाठपुरावा विद्युत पुरवठ्यासाठी ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये लाईन यावं म्हणलं ते त्यावेळेस बिल बघूनच त्यांचं डोकं खराब होऊन गेलं सर. असं झालं ते ना. ते बिल जर आलं ते बिलासाठी बसले, अजून बसत नव्हते सर. असं झालं ते सांगाल तुम्हाला. तुम्हाला हे समजून आलं लक्षात. मी आताच नाही, त्या दिवशी जेव्हा यांनी ऍप्लिकेशन करायला होते त्या दिवशी मी कमीत कमी 1 तास यांना फक्त समजून सांगत होतो. हा विषय जो आहे हे पॉलिसी मॅटर आहे. जे काही बिलाच्या संदर्भात असेल ते आपण व्हेरिफिकेशन करू, त्या पद्धतीनं काय रिवाइज करता येते करता येईल. हे त्या दिवशीही सांगितलं आपण. हे सगळंच हे साहेब होते. आता याच्यातलं म्हणणं बघितलं तर सर झिरोच आहे. तुम्ही बघा, आज जाऊन बघा, आता बघा, कधी बघा, त्यांचे गट नंबर घ्या. त्यांना न सांगता जाऊन अचानक भेट द्या, तिथे काहीच नाही. ते नाही, मला काय म्हणायचं, आणि यादी करताना जे बेसमेंटची यादी केलेली आहे ते हे सगळं सोडून आपली अशी तक्रार आहे की आपण शेतीसाठी महावितरणचा वापर केलेला नाही. त्यानुसार पुढे चौकशी करून नियमाप्रमाणे आपणास दिलेल्या बिलाची दुरुस्ती त्वरित करून देण्यात येईल. महावितरण आपल्या दारी योजना कामाचे इतिहास रस्ता वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आले आहे. कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर आपल्या कामाला प्राधान्य देऊन विद्युत वाहनीचे काम करून वीज पुरवठा सुरू करण्यात येईल करून देण्यात येईल. तरी आपल्या अंमलबजावणी थांबून महावितरण समस्या म्हणजे हे वीज बिल दुरुस्ती करीत म्हणजे याच्यामध्ये काय दुरुस्ती म्हणजे आम्हाला काय
म्हणजे त्याची चौकशी करायचं आम्हाला पूर्ण माफ होणार. कशासाठी माहिती का माफ आणि दुरुस्ती हा एकच वर्ड असतो बरोबर आहे. फक्त माफ हा हे नाही आहे शासन आहे तर माफ करू नये आपल्या याच्या दुरुस्तीच म्हणतो हे लक्षात राहू. नाही नाही एकचं म्हणणं काय आहे दुरुस्ती म्हणलं तर पुरत माफ होणार आहे की काय तर लागणार आहे असं म्हणणं आहे. दुरुस्ती म्हणजे काही चार्जेस लागणार का? हां असं म्हणलं कमी लागणार की त्याचा अर्थ काय काढायचा? हां दुरुस्तीचा अर्थ आहे म्हणजे एक 10% युनिटचे सगळं आपण जे काही युनिटचे वगैरे सगळं दिलेलं आहे की नाही साहेब तुम्हाला तर वापर नसेल तर युनिटच नाहीत ना त्याच्यात युनिटच नाही नाही सर पुरे दिवस माफ युनिटचे काय राहतं सगळं घेऊन जा. युनिट होईल ना तर बाकीचे चार्जेस लागणार. नाही सर वापर नाही म्हणून तुम्ही म्हणाले बरोबर इथं दुरुस्ती म्हणलं तर वापर आहेच असं बोलायला. आपण तसं बोलू शकत नाही. आपण हो वर्डिंग आपण माफची करतो. आणि त्याचं म्हणणं काय म्हणजे त्याच्यामध्ये काय काय 10%, 20% लागणार हे काय आहे परिस्थिती काय आहे आज मी सांगू शकत नाही. आज तुम्हाला जे मी पत्र दिलं ते आज मला परिस्थिती माहीत नाही. परिस्थिती काय आहे जे परिस्थितीमध्ये आपण त्याची चौकशी करू आणि चौकशीमध्ये काय निष्पन्न निघते त्यानुसार आपण ते कारवाई करा. 100% वापरत नाही साहेब. आता मी कसं सांगू शकतो मला कसं असतं एक सांगतो की मी डायरेक्टली असं जर माझ्या हातात असतं की आज यांचे बिल पूर्ण विड्रॉ करून टाकायचं तर मी आज असं लिहून दिलं असतं की मी तुमचे उद्या बिल विड्रॉ करून टाकतो. हे असं विषय नाही आहे. विषय कसा आहे की मला विथ ऑल इव्हिडन्सेस आता तुमचं बिल हे माफी पार्ट नसतोच. एकदा बिल तुमचं हे झालं रिलीज म्हणजे तर करेक्ट रिलीज होऊ शकते किंवा चुकीचं रिलीज होऊ शकते. तुमचं म्हणणं आहे की हे बिल चुकीचे आहे चुकीच्या पद्धतीने तुम्हाला दिलं गेलं बरोबर आहे. तर हे चुकीचे गोष्टी आम्ही दुरुस्त करतो. चुकीला दुरुस्त करतो माफ होत नाही. चुकी हे दुरुस्ती करण्यासाठी माफ कोणाला म्हणतो की तुम्हाला मी बरोबर बिल दिलं असतं तर ते माफ होतं. म्हणजे जर बिल बरोबर असतं तर ते माफी आहे. जसं कर्ज मी तुम्हाला दिलं तर त्याला माफ करणं म्हणजे माफी. हे बिल चुकीचेच दिलं आहे तर त्याला दुरुस्ती करायचं हे आहे त्याचा मुद्दा मागच्या. आणि त्याच्यामध्ये समजा आम्हाला काही इव्हिडन्सेस क्रिएट होतात तिथे स्पॉटवर जाऊन त्या इव्हिडन्सनुसार जर तुमची 0 युनिटचे वापर असेल तर पुन्हा विड्रॉ होईल. आणि त्याच्यामध्ये मग काय निर्णय वरिष्ठ कार्यालय त्या पंचनामामध्ये काय निर्णय घेते हे मला आज माहीत नाही ना. त्याच्यामुळे आजची पोझिशन हे आहे. बाकी पुढे तुम्हाला तर मग आहेच ना जसं बाकीच्या लवकर बघून पंचनामा करून सर्वे करून डेफिनेटली आमच्याकडे तुम्ही कधी तिथे पंचनामामध्ये म्हणजे आजूबाजूचे आम्ही पंच घेऊ. पंच क्रमांक 1 पंच क्रमांक 2 पंच आणि 2 साक्षीदार राहतील ते की बाबा यांचे वापर होते. आणि आम्ही टेक्निकली सुद्धा बघू की हे वापर करू शकतात का. आणि मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो की समजा 5 ते 7-8 पोल पर्यंत असेल तर ते टेक्निकली पॉसिबल आहे. ते 10 पोलच्या पुढे असेल तर तसंही टेक्निकली पॉसिबल नाही. तर ह्या सुद्धा गोष्टी विचारात घेतल्या गेल्या. तुमचं जे हे कसं आहे सरांनी जे म्हणले की ते वाक्य खरं आहे. तुमचं कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आज आपण समजा 100% खोटे आहेत. तर त्यांचं एक आता जे शब्द त्यांनी काय वापरलं की 5 पोलपर्यंत जर असेल तर तुम्ही आकडा टाकू शकतो काय 8 पोलपर्यंत टाकू शकतो का 10 पोलपर्यंत त्यांचं जे टेक्निकल आहे त्याच्यावर जर समजा गेलं तर त्यांनाही कळते की बाबा इथं 25 पोल लागणार आहे ते 25 पोलवर यानं आकडा टाकू शकते का. डायरेक्टली शक्यताच नाही असं. वो पानी है नहीं वो अलग है लेकिन ये जो साहब का जो शब्द है ये शब्द बोलो तो ये करेक्ट है कि जहाँ पे 25 पोल लग रहे हैं उन्होंने तो डाल सकता क्या उसलिए वो उतना उन्होंने रेंज मापेंगे ना वो तुम्हारा हिस्सा वो सब मापा जाएगा. और अगर 5-7 पोल है तो उसका भी पंचनामा करना पड़ेगा की आहे का नाही. मग त्याच्यानंतर मग वरिष्ठ कार्यालय तसा प्रस्ताव पाठवा. सर काय करा तुम्ही सर 1-4 दिवसामध्ये करा कारण म्हणजे आम्हाला नंतर सर अजून आम्ही उपोषण चालू ठेवता तर तुम्ही आमचा निर्णय लागला नसेल आता हे कारण का तुम्ही 15-20 दिवस म्हणता सर नंतर ढकलल्या जातात नंतर अजून असंच पेंडिंग पडते सर नंतर काहीच होत नाही. तुम्ही 4 दिवसाचं आम्हाला घ्या 4 दिवसामध्ये काय करायचं करा आम्ही सहकार्य करता तुम्हाला आम्ही मागं घेत आता कारण का तुम्ही 15-20 दिवस म्हणून नंतर ढकलल्या जातात नंतर मागं पडते. निर्णय घ्यायचा पण डेफिनेटली याच्यामध्ये आम्ही काय कारवाई सुरू झाली हे तुमच्या लक्षात हे 4-5 दिवसात येणारच आहे.
तेच म्हणतो ना त्याची सर. प्रोसेस तरी लक्षात येईल की आम्ही कशाला. हे बघा, रिझल्ट वेगळी गोष्ट आहे, प्रोसेस वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही हे कारवाई सुरू केली हे तर तुम्हाला 4 दिवसात लक्षात येऊन जाईल की आमची कारवाई सुरू झाली म्हणून. ठीक आहे, हे बिलकुल त्याचे रिझल्ट यायला कोणतंही हे प्रोसेस असते ह्या गोष्टीला. तर ह्या प्रोसेसला रिझल्टला होऊ शकते की थोडा डिले, पण आमची कारवाई सुरू झाली ह्याचे आम्ही तुम्हाला 4 दिवसातच एव्हिडन्स देऊ. पान देऊन आज आपण उपोषणाला बसल्या होता, पण आपल्याला बरेच वर्षापासून त्रास होतो आहे. त्यामुळे उपोषणाचा निर्णय शेतकऱ्याकडून घेण्यात आलेला होता. तर या उपोषणाच्या ठिकाणी आपले देगलूरचे कार्यकारी अभियंता चेटलावर साहेब, उपकार्यकारी अभियंता पांडे साहेब येऊन आपल्या अडचणी संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करतो असं आश्वासन आपल्याला दिलं आणि लेखी पण त्यांनी आश्वासन दिले. त्यांच्या लेखी आश्वासनाला मान देऊन उपोषणकर्त्याकडून आजचं उपोषण आम्ही परत घेत आहोत असं तुम्हाला सांगतो.